नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहताय अप्पू म्हात्रे यूट्यूब चॅनल। आज आहे गुढीपाडव्याचा दिवस आणि त्या निमित्ताने आज आपण आलो आहोत गिरगावमध्ये, जिथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शोभायात्रा निघणार। या शोभायात्रेला आपण कव्हर करणार आहोत। तर चला, विदाउट एनी वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द ब्लॉग, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। मित्रांनो, शोभायात्रा सुरू होण्यासाठी थोडाफार वेळ बाकी आहे, पण आपण बघू शकतो बरेचसे कंटेंट क्रिएटर इकडे आलेले आहेत। खूप मोठी शोभायात्रा होणार आहे, खूप मोठी रांगोळी आहे। इथे लिहिलं आहे स्टार प्रवाह कडून ती रांगोळी काढली गेलेली असेल। खूप भव्य दिव्य अशी मोठी अशी रांगोळी काढलेली आहे। मित्रांनो, आपण बघतोय गिरगावचा महाराजा। तशी गणेशोत्सवाच्या दिवशी ही मूर्त खूप मोठी असते गिरगावचा महाराजाची, पण आता या शोभायात्रेला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गिरगावच्या महाराजाची हजेरी लागलेली आहे। गणपती बाप्पा! पाठीमागे खूप मोठी अशी बाईक रॅली सुद्धा आहे मित्रांनो। मित्रांनो, कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा म्हणजेच मल्लखांब। हा मल्लखांब कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणूनही ओळखला जातो। मित्रांनो, आपल्या समोर समीर चौगुले सर दिसत आहेत। सर एक बेलचा आवाज सर। नाही सर खूप दमलेले दिसत आहेत मित्रांनो, आज सरांचा मूड नाहीये।
मित्रांनो, हा विषय तुमच्यासमोर मांडण्यासारखा आहे. बघा इकडे काय लिहिलं आहे, 365 दिवसातील 1 दिवसाने माझ्यामुळे प्रदूषण होतं का? डायरेक्टली प्रश्न विचारला गेलेला आहे. आता POPचा जो बॅन करतात किंवा POP बंद करण्यासाठी मोठे प्रयत्न चालू आहेत, त्यामध्ये हा एक प्रश्न कुठेतरी महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती सगळ्यांनीच विचार केला पाहिजे की 365 दिवस प्रदूषण करणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण एका दिवसामुळे खरंच प्रदूषण होतं का? आता लढाई आर्या पार, आम्ही मूर्तिकार. खूप महत्त्वाचा विषय घेतलेला आहे, खूप महत्त्वाचा. मित्रांनो, इकडे कोकणला रिप्रेझेंट केलेलं आहे. कोकणातल्या हौशी मौशी आणि कोकणातली मजा, होळीतली मजा कोकणाची, ती सगळी दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तर मित्रांनो, फायनली व्लॉगला करूया एंड. खूप छान वाटलं. पहिल्यांदा आपण इकडची शोभायात्रा कव्हर केली. मित्रांनो, कसं वाटलं? एक नंबर, जबरदस्त. मराठमोळा परंपरा, मराठी परंपरा काय आहे आणि त्या परंपरेमध्ये कोणकोणते वेगवेगळे घटक, लेझिम असू दे किंवा नऊवारी असू दे, या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि आजूबाजूला अजून सुद्धा लोक आहेत जी आता परतीचा प्रवास चालू करतात. आता काही लोक आलेली सुद्धा आहेत जी थोडी लेट झाली. सो खूप छान वाटलं, खूप छान एक्सपिरियन्स होता. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर ऑब्व्हियसली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन हा ब्लॉग संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या.